नमस्कार रसिक श्रोते हो. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, तब्बल 144 वर्षांनंतर प्रयागराज येथे महाकुंभमेळा आयोजित केलेला आहे. भारतात प्रयागराज, उज्जैन, नाशिक आणि हरिद्वार या 4 तीर्थक्षेत्री कुंभमेळा आयोजित केला जातो. आणि नक्कीच आपली अशी श्रद्धा आहे, आपला असा विश्वास आहे की या कुंभमेळ्यात पवित्र गंगेमध्ये स्नान केल्यानंतर जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपली मुक्तता होते आणि पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते. अशा या पावन कुंभमेळ्याविषयी वरदा जोशी यांची ही सुरेख कविता आपल्यासोबत शेअर करते. ऐकूया. महाकुंभ. 144 वर्षांनी आला अपूर्व योग महाकुंभमेळ्याचा. 144 वर्षांनी आला अपूर्व योग महाकुंभमेळ्याचा. संगमावर पुण्यप्रद स्नान करुनी सनातन धर्माची थोरवी जाणण्याचा. सजली प्रयागराज नगरी. सजली प्रयागराज नगरी, सिद्ध जाहली पुण्यात्म्यांच्या स्वागता. संत महंत मठपती नागा साधू, दर्शन जयांचे दुर्लभ सामान्य जना. संत महंत मठपती नागा साधू, दर्शन जयांचे दुर्लभ सामान्य जना. गंगा यमुना सरस्वती, जणू अवतरल्या अवनीवरती. गंगा यमुना सरस्वती, जणू अवतरल्या अवनीवरती. सांगोनी देवाधिकांची महती, कलियुगातही उद्धार करीती. सांगोनी देवाधिकांची महती, कलियुगातही उद्धार करीती. कुंभमेळ्याचे महत्त्व अपरंपार. कुंभमेळ्याचे महत्त्व अपरंपार. अन्नदान दीपदान जाणा थोर. करिता महादेवांचा जय जयकार. होवोनी पापक्षय लाभे पुण्यफार. होवोनी पापक्षय लाभे पुण्यफार. वाटे मंथन व्हावे पुन्हा एकदा. वाटे मंथन व्हावे पुन्हा एकदा. मिळावे भक्ती शक्ती रूपी अमृत. वाटे मंथन व्हावे पुन्हा एकदा. मिळावे भक्ती शक्ती रूपी अमृत. तेजाने तळपावा हिंदू धर्माचा सूर्य. जणू भूमातेच्या भालीचा केशर तिलक. जणू भूमातेच्या भालीचा केशर तिलक. तेव्हा रसिक श्रोते हो, ही कविता कशी वाटली आणि नक्कीच आपली एखादी कुंभमेळा संदर्भातली आठवण किंवा आपण घेतलेला एखादा अनुभव असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मनापासून धन्यवाद.